सध्या पावसाळा आहे. सगळीचकडे अनेक संसर्गजन्य रोग होता. परंतु झिका हा नवीन आलेला डासांपासून होणारा रोग आहे. सध्या पुण्या मुंबईमध्ये याची बरीच रुग्ण आढळतात. तर याची लक्षणे काय, हा कशापासून होतो आणि त्यावर उपचार काय केले पाहिजे, हे आपण जाणून घेऊ. अमेरिकेमध्ये युगांडामध्ये झिका जंगलामध्ये या डासांची उत्पत्ती आढळते. हा 1947 पासून आहे. एडिस इजिप्त नावाच्या डासापासून या विषाणूचा संसर्ग होतो. एकदा शरीरात गेल्यानंतर 8 दिवस तो तेथे राहतो. याची लक्षणे म्हणजे रुग्णाला ताप येतो, डोके दुखते, मळमळ होते, त्यानंतर डोळे येतात, हातावर, पायावर, अंगावर पुरळ येते, लाल चट्टे पडतात किंवा जुलाब पण होतात. तर मग ह्याला संसर्ग झाल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपण व्यवस्थित आराम केला पाहिजे, पुरेशी विश्रांती आणि ते लावली पाहिजे, कारण संध्याकाळी डास येण्याचे प्रमाण अधिक असते. त्यानंतर मॉस्किटो किलरचा वापर केला पाहिजे. जसं घराचे पडदे किंवा कोपऱ्यावरच्या जागा इथे जर काही कीटक दिसले तर तिथे आपण स्प्रे करून ठेवला पाहिजे. लांब बाह्यांचे कपडे, सुती कपडे घातले पाहिजे आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर डबक्यामध्ये पाणी साचले असेल तर त्याची लवकर विल्हेवाट लावली पाहिजे. नाहीतर तिथे डासांची उत्पत्ती होऊन पूर्ण एरियालाच डासांपासून संसर्ग होऊ शकतो. आणि पुरेशी विश्रांती घेतली पाहिजे. जास्त डिहायड्रेशन होऊ नये म्हणून पाणी, ताक, नारळाचे पाणी आणि थंड पेय घेतली पाहिजे. आता यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे, तर यासाठी सर्वप्रथम पावसाळ्यामध्ये जिथे पावसाचे पाणी साचतात तशा अडगळीच्या जागा किंवा आपल्या टेरेसवरचे जे सामान असते तिथे पाणी साचू नये याची काळजी घेतली पाहिजे. ज्या पाण्याच्या टाक्या उघड्या आहेत त्या व्यवस्थित झाकून ठेवल्या पाहिजे. नियमित रोज मच्छरदाणीचा वापर केला पाहिजे. लहान मुलांची पण यापासून काळजी घेतली पाहिजे. उग्रवासाच्या जर तेल आपण वापरले तर डास बहुतेक आपल्या जवळ येत नाही. किंवा आजकाल बाजारामध्ये कापूरदानी आली आहे, ती दिवसभर आपण लावून ठेवू शकतो. त्यामध्ये जर भीमसेनी कापूर वापरला तर त्या उग्रवासामुळे डास कमी होतात. घराच्या स्वच्छतेबरोबर परिसराच्या स्वच्छतेची पण काळजी घेतली पाहिजे.